Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? आमदार अर्जुन खोतकर आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आजचं विधानसभेचं जे कामकाज आहे ते आता संपलेलं आहे. काय काय नेमक्या घडामोडी घडल्या? नाही, एकतर आता उर्वरित आमदार महोदयांच्या शपथविधी त्या ठिकाणी होत्या आणि माननीय अध्यक्षांचा नॉमिनेशनचा आजचा 12 वाजेपर्यंतचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे हे कामकाज आता संपलं. उद्या वोट ऑफ कॉन्फिडन्स आणि अध्यक्षांची निवड अशा प्रकारचे 2 कार्यक्रम महत्त्वाचे आहेत आणि ते अतिमहत्त्वाचे असल्यामुळं उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. राहुल नार्वेकर यांचीच पुन्हा एकदा वर्णी लागेल आणि त्यांनाच अध्यक्ष महोदय म्हणावं लागेल असं चित्र सध्या दिसतंय. अर्थातच त्यांना आमच्या आता ॲडव्हान्स शुभेच्छा आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा ते येतील आणि एक चांगलं काम त्या ठिकाणी होतील. नक्कीच. एक दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. नाना पटोले नुकतंच बोलून गेले की 76 लाख मतं गेली कुठे. त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की त्यांची जी मतं होती ती डायव्हर्ट झालेली, म्हणजे लोकांनी त्यांना मतदान केलं पण मतदान दुसऱ्या पक्षातील लोकांना गेलेलं आहे, सत्ताधाऱ्यांना गेलेलं आहे, असं त्यांचा थेट दावा आहे. ईव्हीएमवर आक्षेप घेतलेला आहे. शरद पवार सुद्धा मार्केटवारीमध्ये त्या ठिकाणी गेले, गावकऱ्यांची भेट घेतली. या एकंदरीतच घटनाक्रमाकडे कसं पाहता? नाना पटोले आमचे मित्र आहेत, पण तो आता काय कसं अशा पद्धतीनं ते आरोप करतात मला कळत नाही. खरं तर मुळामध्ये त्यांच्या नेत्या स्वर्गीय इंदिरा गांधी माजी पंतप्रधान त्यांनी 80च्या दशकामध्ये या मतपत्रिका हटवून ईव्हीएम आणलं पाहिजे किंवा वेगळी पद्धती अवलंबली पाहिजे अशा प्रकारची मागणी देशाचे माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी या ठिकाणी केली होती आणि मला असं वाटतं की त्यांनी ही मागणी केली आणि नंतर पुढच्या काळामध्ये हे सर्व झालं. तर त्यांना ते इंदिरा गांधीचा निर्णय मान्य नसेल तर मग त्यांनी ते बोलावं. आता वडाचं तूप वांग्यावर घालण्याची पद्धत असतेच ही. मला असं वाटतं की झालं तर सोयीचं आपल्यासारखं ते झालं आणि मग विरोधात झालं तर ते शंका व्यक्त करायची. दुसरा पर्याय काय असतो त्याच्यावर शंका व्यक्त करण्याच्या पलीकडं? मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने अनेकदा सांगितलं की हे हॅक होऊ शकतं अशा प्रकारचं प्रूव्ह करून दाखवा. त्यावेळेस का नाही गेले लोक आहे? त्यावेळेस त्यांनी झालं पाहिजे होतं, प्रूव्ह करून द्यायला पाहिजे होतं. म्हणजे निवडणूक आयोग ज्यावेळेस बोलवतो त्यावेळेस जायचं नाही आणि माघारी मात्र अशा गप्पा करायच्या, लोकांची दिशाभूल करायची, हे काय बरोबर नाही. नक्कीच. पण लोकांमध्ये आता ते जात आहेत, लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत आणि बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी निवडणूक आयोगाकडे होते. ही मागणी किती रास्त वाटते? नाही, आता ठीक आहे, त्यांचा मुद्दा हा असू शकतो हा मुद्दा आणि शेवटी ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी करतील. परंतु निवडणूक आयोग यातला महत्त्वाचा पार्ट आहे. निवडणूक आयोगच म्हणतो की तुम्ही आम्हाला हॅक करून दाखवा, वाटेल ते आपण त्यामध्ये नंतर सुधारणा करू. पण आता कोणी असा बाईचा लाल पुढे नाही आला ते हॅक करून दाखवणारा. हो, पण कोणी हे गेले सुद्धा नाही, त्यांच्याकडे गेले सुद्धा नाही. झाला पाहिजे होतं ना तिथे, कोणी गेलं सुद्धा नाही. मग यांना काय राईट्स आहेत असं बोलण्याचं? राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता 12 डिसेंबरला होईल बोललं जात आहे. बऱ्याच आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवण्यात आले होते, त्यांचे सर्वे सुद्धा झाला. अंतर्गत एक एजन्सी सुद्धा नेमण्यात आली. तुमचा जो सर्वे आहे, तुमचं जे रिपोर्ट कार्ड आहे ते पॉझिटिव्ह असल्याचं बोललं जातं, त्यामुळे मंत्रिपदात तुमची वर्णी लागेल मंत्रिमंडळी अशी सुद्धा माहिती मिळते. तुम्ही किती उत्साही आहात, आनंदी आहात आणि कशा पद्धतीनं जर मंत्रिपदाला वर्णी लागली तर काम करणार आहात? हे बघा, हे काय मला आज विधानमंडळ मंत्रिमंडळ काय फार नवीन नाही. मी 95 पासून मंत्रिमंडळामध्ये होतो, त्यानंतरच्या मंत्रिमंडळामध्ये राहिलेलो आहे. त्यामुळं आता शेवटी पक्षप्रमुख जे निर्णय घेतात तो निर्णय अंतिम असतो आणि आमचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम आम्हाला या ठिकाणी मान्य राहील. पण शिवसेनेच्या काही जे जुने नेते आहेत त्यांना या ठिकाणी धक्का मिळेल, धक्का तंत्राचा वापर होईल असं सुद्धा बोललं जातं. त्यांना डच्चू मिळणार आहे, ते रिपोर्टमध्ये नापास झालेत असं सुद्धा म्हणतात. नाही, याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही. ते माननीय शिंदे साहेबांच्या आयुष्यावर बोलतील. नक्कीच. पण तुम्हाला मंत्रिपदाची जर संधी मिळाली तर कशा पद्धतीनं जनतेची कामं कराल, महाराष्ट्राच्या हितासाठी विकासासाठी काम कराल? जर त्याला महत्त्व नसतं, झाल्यानंतर मग निश्चितपणे सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, शुभेच्छा. धन्यवाद. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.